घेतला पाहिजे रामकृष्ण हरी जय शिवराय. बाबा ते जे आहे का नाही त्यांच्या दोन करा. आता ही पोर आहेत का नाही ही पोरं सुद्धा मला फायदा घ्या. ही काय करते 12 वाजेपर्यंत मोबाईल बाबा आता तुमचं बराच वेळ आमच्या सर मला फक्त तुमचं नाव माया ध्यानात नाही राहिलं. केंद्र केंद्र तुमची बराच वेळ चर्चा झाली. आता तुमची चर्चा काय विषय झाली मला माहित नाही, पण तुम्ही भाविक आणि वारकरी आहेत, तर किती वर्षापासून आपण वारी करता ते सांगता येत नाही. बरं, काही हरकत नाही, सांगू नका. वारीपासून काय अनुभव मिळतो माणसाला? बाबा वारीपासून मला असा अनुभव आला की आत्यंतिक प्रलय कशाला म्हणावं. आत्यंतिक प्रलय कशाला म्हणावं. प्रलय. हा बरं. आत्यंतिक प्रलय 3 प्रकारचा प्रलय आहे. हा. ह्या भक्ती मार्गावर आल्यामुळे मला आत्यंतिक प्रलय ज्याच्यामुळे होतो. हो. आत्यंतिक म्हणताना लय रूप निवृत्ती आणि आत्यंतिक रूप निवृत्ती विचारसागरात 2 सांगितलं. लय रूप म्हणजे माऊलीच्या भाषेतून बोलायचं म्हणजे वरी वरी पालवी खुलीजे मुळी तरी उदक घालीजे जरी कैशीने नासने पिजे तयावर रक्षा, त्याला लय रूप निवृत्ती म्हणतात. आणि आत्यंतिक निवृत्ती झाड बुडासे जी शिकणे उकडून टाकणे हे आत्यंतिक निवृत्ती. तसं मला असा अनुभव आला, ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर तुमचं संचित कर्म राहत नाही आणि तुम्ही ब्रह्मज्ञान झाल्यामुळे क्रियमान उत्पन्न होत नाही, प्रारब्ध भोगून सरते. नाही नाही, ही जी आत्यंतिक प्रलय म्हणावं. नाही नाही बाबा, काय झालं, हे अनुभव मला तुमची भाषा आहे ना फार उच्च लेवलची आहे. म्हणजे आता माझ्या सुद्धा ती थोडं डोक्यात बसत नाही अर्थ त्यांना काही. हा, तर मला काय म्हणायचे, हा हा कसं आहे, प्रलयचा अर्थ त्यांना तुम्ही कसं म्हणले मुळासहित. ऐका ऐका एक मिनिट, हे आहे ना, हे रेकॉर्डिंग चालू आहे, ही लोक पाहणार आहेत, म्हणजे लोकांना हे समजणं गरजेचं आहे. तर मी आहे ना, तुम्हाला आहे ना, बघा आता आम्हाला जे कळते, माणसाच्या अंगातलं जे षड्विकार आहेत ते नष्ट होणं गरजेचं आहे. हा एक मुद्दा. माणसाला आहे ना देवाचं दर्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ही जी वारी करतो ना, माणसाच्या हृदयात देव प्रकट होऊन त्याला ह्या विश्वरूपाचा अनुभव आला पाहिजे. हा, तर याच्याविषयी सांगा तुम्ही. बाबा देवाचं दर्शन होत नाही का? देव अनुभवानं कळतो. देव जर ज्ञेय जर झाला तर ज्ञेय उत्पत्तीवान असते. ज्याची उत्पत्ती असते त्याचा नाश असतो, नाश असते ते मिथ्या असते, मग देव मिथ्या होईल. देव अनुभवाने कळतो. सर्व घटी संपूर्ण एक नांदे. अर्जुना मी नसे ऐसा ठाव कोण असे, परी प्राणी याचे दैव कसे मीच नाही म्हणते. सांगा बरं. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आज मी डोळ्याने पाहिला. मग पाहिला म्हणजे तुकाराम महाराज खोटं बोलले का? पाहिला म्हणजे अनुभवाला पाहिला. विषय तुम्ही ज्ञेय विज्ञाता आणि ज्या इंद्रियानं पाहतो त्याला ज्ञान म्हणायचं. त्याला त्रिपुटी विवर्जित होऊन बघणं त्याचं नाव आहे अनुभव. आता मला थोडं खेद वाटायला की तुमचे शब्द उच्च श्रेणीचा मला समजेना. प्रलय म्हणजे काय? सर्व सृष्टीचा उत्पत्ती होते, निर्माण होते, तेव्हा ईश्वराची माया तमगुणवती झाल्याच्या नंतर तिला तमगुण प्रधान म्हणतात. आणि ते प्रधान झाल्याच्या नंतर 3 गुण निर्माण होतात, सत्वगुण, रजोगुण, तमगुण. 3 गुणाचा लय ज्या ठिकाणी संपूर्ण विश्वात होतो किंवा कार्य कारणात लीन होते त्याला प्रलय म्हणतात. नाही बाबा, मी तुम्हाला मध्ये डिस्टर्ब करतो. आम्हाला साध्या भाषेत सांगा, माणसाचे षड्विकार आहेत ते नष्ट कसे करायचे? बाबा षड्विकार नष्ट कसे करायचे? आता तुम्ही फार प्रश्न मला चांगला केला. ती विषयाची माऊलीने सांगितले बरं का, माऊलीच्या भाषेतून सांगितलं. ती विषयाची दाट झाडी काम क्रोधाची सांकडी चुकून आला पहाडी सद्वासनेच्या रजोगुणात आणि तमगुणात माणूस सतत प्रवृत्त होत असते. का तर स्वभावताच खालरा धावे पाणी भरमर पुष्पाची ग्रहाने का सांजवणी सुटला वत्स जैसा. वासरू गाईला सुटले की गाईकडे जातं.
खाली आहे तिकडे पाणी वाहतं. अनंत जन्म आपण विषय भोगले म्हणून विषयाकडे धावते. मग षड विकार जाण्यासाठी फार प्रयत्न करायला हवा. हा मग परमार्थामध्ये आलो की पहिल्या प्रथम इथं आडवावय आले, दोष वैरी धोपटिले, की दोष वैरी 6 दोष वैरी धोपटले की ते पहिला देह अहंकार. मी जे म्हणतो की अहंकार इथं जाव म्हणजे तुमचं तल्लीन झाल्याशिवाय नाही. नाटवे घरदार ताहन पळाली भूक, तुका म्हणे धन्य ऐसा दिवस तो कोण. षड विकार जाण्यासाठी फक्त अभ्यास पाहिजे. तुम्ही षड विकारावर मात करण्यासाठी प्रयत्न केला हुपावून वर येते. घरादाराचा त्याग केला, बायकोचा त्याग केला, वनी जाऊनी वनी चिंतू लागला. म्हणून ह्या षड विकारातच राहायचं, पण अभ्यासाकडे जास्त प्रवृत्ती लावायची. आणि तीच करीत आलो मी. मला लेकर आहे, बायको आहे, सर्व व्यवसायावर मी कोणताही त्याग केला. संन्यासी त्याग जे रानावनात बसतात का नाही, वनी जाऊनी वनी चिंतू लागला. मुक्ताबाई म्हणते, घर बांधले डोंगरी विषय हिंडे दारोदारी, ऐसा नसावा तो संन्यासी, जो का परमार्थाचा दोषी. अशा माणसाला षडविकार कसे बहिणी बरं बाबा आमचे बरोबर. अशा माणसानं षडविकार जिंकू शकत नाही. पण पहिल्या सुरू आपल्या आहारावर नियंत्रण केले की तुम्हाला षडविकार जिंकता येतात. जोपर्यंत तुम्ही आहार शुद्ध घेत नाही किंवा आहार तुम्हाला लिमिट मध्ये ठेवता येत नाही, तोवर तुम्हाला षडविकार जिंकू शकतो. तुमचा काम क्रोध हे जाण्यासाठी संतांची संगत नाही. कोणते कोणते जातात? लोभ जातो, भीती जाते, काम क्रोध लोभ मद मत्सर. मत्सरी झाला सोपा आहे, पण काम आणि क्रोध एवढे जोड आहे. कामाची अपूर्तता झाली की क्रोध आला, आणि क्रोध काम झाला की लोभ वाढतोच. तुम्ही एक भर गोड खाल्लं पुन्हा अजून आवडाच वाटतो. जातील कसे? जाण्यासाठी एकच मार्ग आहे, कामची नाही ते क्रोधाची कैचा, मग ते कैचे भांडण रे. आवडी ठेवायची, रामगड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेने रे. नाही, आता समजा आपण प्रपंच करतो, आपल्याला पोटाला 2 रुपये कमवायला पाहिजे. मग समजा तुम्ही टोमॅटो केली, फुलवर केली, त्याचे 2 रुपये काढायला पाहिजे ना. मग तो तेवढा लोभ आपल्याला ठेवायला पाहिजे ना. बाबा तुम्ही अजून लईच ह्याच्यात तुम्हाला बरंच काही ऐकावं लागते. तुमचे तुम्हाला प्रश्न सुटतील, तुम्ही प्रयत्न करा. लोभ जे आहे ना ते वारू चढलं, मुंग्या चावल्या नसत्याल का? वाल्मिकी ऋषीला एवढा मग्न झाला तर देहावरली आसक्तीच निघून गेली. प्रयत्न करावा लागतो, हे तेवढं सहज नाही. तुका म्हणे मिळे जीवाची साठी नाही तरी गोष्टी सांगू नये. क्रोध कमी होतो, लोभ कमी होतो. लोभ तेवढा तर ठेवावा लागते, हे म्हणून नाही ना तुमचं. पोटापुरतं माऊलीने म्हणले, हाता पायाचे राहटवी. कामापुरतं घ्या, कामापुरतं खा, कामापुरतं ठेवा. एका सर्पानं त्या नाथबाबानं कृपा केली. दिंडी तरी पंढरपूरला नाथबाबा कुणाला बी चावत होता स्वरूप म्हणून नाथबाबाला म्हणले, बाबा आणि याच्यावर कृपा करा. एका पाण्यात जाऊन लपून बस, त्याला बोलून घेतलं आणि त्याच्यावर कृपा केली. ते काय नाही केले, एका चिंतीचा विठ्ठली सर्व साधनाची सारा त्यांच्याकडे. तो झाला गरीब, मग त्याला कोणी बी ओढू लागलो. मग नाथबाबा काला घेऊन गेलो, तो पाया फुलाला, बाबा तुम्ही मला असं केला, तुमच्यामुळं हे माझी एवढी टमण व्हायली. कुणाला चराट नसली की मध्यातच भारा बांधायली जळणाचा सरपणाचा. मी कसं करू? काही नाही म्हणले. मनाभावातून राग आणलो, फळी पिण्या करत आहे म्हणजे तुझ्या जीवनाला तक. असं लोभ बी ठेवा लागते बाबा, काम बी ठेवा लागतं, क्रोध बी ठेवा लागतं. पण कुठे ठेवावं आणि कुठे ठेवू नये हे सद्गुरूशिवाय कळत. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर बहुभाषा.
सगळं. आता ह्या अभंगात काय म्हणले बाबानं, युक्त आहार म्हणजे बाबा तुला जो गाडी उलटत नाही एवढं खाय, आजीर्ण किंवा इंद्रिय तुझ्या ताब्यात न राहणं एवढं खाऊ नको, त्याला युक्त आहार म्हणावं. नियम लाव इंद्रियाला. नियम कोणता लावायचा, पाहू नाही तिकडे पाहायचं नाही, जाऊ नाही तिकडे जायचं नाही, खाऊ नाही तिकडे खायचं नाही. आणि त्याला सोपा उपाय, येऊ नको गांडू आता खेळ विटू दांडू, सत्व हिटी घेऊन हाती धीर धरी दांडू, भाव बळे टोला मारी भिवू नको गांडू. भाव पाहिजे, तुमचा भाव तुम्हाला देवापर्यंत पोहोच करतो. काम क्रोधाची तर काय माथा आहे हो, जे तरी सहज जातील. पुढचा प्रश्न बाबा, म्हणजे आम्हाला ज्ञान कमी आहे किंवा त्यामुळे आहे ना आम्हाला सुद्धा असं त्याच्यामध्ये आहे ना असं शोधायचं का हे गुढ ज्ञान जे साधू संतांनी सांगितलेलं आहे, त्या गुढ ज्ञानाचा अर्थ सर्वसामान्य लोकांना कळायला पाहिजे. तर देव भावाचा भुकेला, तर भाव म्हणजे काय? बाबा विचारसागरामध्ये पहिल्याच रंगात सांगितलं, ज्याच्याला आत्यंतिक श्रद्धा म्हणतात. हा हा हा, आत्यंतिक श्रद्धा कशाला म्हणावं, आता तुम्हाला दृष्टांत सांगा, दृष्टांताने पटवून द्यावा लागेल. आत्यंतिक श्रद्धा नाही, दृष्टांत सांगण्याच्या अगोदर आहे ना आत्यंतिक श्रद्धेचा अर्थ सांगा तुम्ही. माझा तुमच्यावर अत्यंतिक विश्वास आहे. आपण जन्मापासून दोस्त प्रिय, पण तुम्ही सांगतो एका मिनिटात, नाही राजा आणि प्रधान शिकारीला गेले. हा, शिकारीला गेल्यानंतर राजाला ताण लागली, तो प्रधान पाणी आणायला गेला. पाणी मिळालं नसल्यामुळे एका झाडावर दोन पक्षी बोलत, अरे हा प्रधानजी पाण्यासाठी शोधत फिरतो, पण या वृक्षावर दोन पक्षी बोलू लागले कुणेकाला. ह्या राजाचं मुंडकं कट करून या तळ्यामध्ये फेकावशी खालून पाणी येणार आहे. राजबली पाहिजे फक्त पाण्याला. आणि ती मग एक पक्षी काय म्हणतो, अरे राजा जीव जर मारला तर पाण्याला काय करायचे. एक ते बाई काय म्हणते, अहो काय अवघड आहे, त्या वृक्षावर संजीवनी आहे आणि त्या संजीवनीचा रस मुंडक्याला लावल्याबरोबर जुळून राजा जिवंत होतो आणि बळी दिल्यामुळे गावाला सुख मिळते. मग ती प्रधानानं ऐकली, प्रधानाला पक्षाची भाषा येते. त्या झाडावर गेला, संजीवनीची मूळ कुठली आणि आपली कणगुळ कट केली आणि त्या संजीवनीचा वेळ त्या रस वतला, ती झाली त्याला पटलं. मग राजा तिकून येतो झोपलेला होता. राजा जर मी उठून मारलो तू मारू द्यायचा नाही म्हणून उरावर पाय ठेवला आणि एका ठॅक्यामध्ये शिर उडवलं. शिर कोणी उडवलं? प्रधानानं. पण प्रधानानं शिर उडवताना उरावर पाय दिल्याबरोबर राजाला डोळे असे उघडे झाले. पाहिला पण राजानं गपचूप डोळे झाकले. ते काय प्रोग्राम करायचं ते केला, रक्त त्या तळ्यात शिपडलं, कारंजा पाणी असे मधून घोषळ्यामारे ते यायला लागलं. राजा जिवंत बी केला त्या संजीवनी वेलानं आले आणि एके दिवशी असे बरेच दिवशी गेल्याच्या नंतर प्रधान विचारतो राजाला, राजा खरं सांग म्हणजे आपण फिरायला गेलतो महिन्याखाली गेलो, मग मी उरावर पाय दिले तर तुम्ही पाहिला पण मला काहीच कसं म्हणलं नाही. प्रधानजी माझी एवढी आत्यंतिक श्रद्धा तुझ्यावर आहे, आत्यंतिक भाव आहे, मला जरी तू मारलास तरी माझं विशेष कल्याण होईल किंवा विशेष माझ्या हितासाठी तू मारतो ही मला आत्यंतिक विश्वास आहे, श्रद्धा आहे, माझा तुझ्यावर भाव आहे म्हणून मी तू पाहिलं तुला तलवार काढलेली पण योगपती डोळे लावते, याचं नाव आहे भाव. म्हणजे एखाद्या माणसावर 100% विश्वास ठेवणे याला आपण म्हणू शकतो का त्याची आत्यंतिक श्रद्धा आहे का, त्याचं 100% भावना आहे त्या माणसावर किंवा भाव. 100% जरी विश्वास ठेवलो तुम्ही तर विश्वास कुणावर ठेवा एवढा फरक करावा लागतो. हो हो, सामान्य जीवावर विश्वास कधी ठेवू नये.
पण संत वाक्य, हं, वेदबोधित परंपरेनं आलेलं संत वाक्य, हं, आपलं गुरुचं श्रद्धास्थान, हं, पण गुरुच कळणार ना. विचारसागरामध्ये 30व्या रंगामध्ये गुरु सांगितला, श्रोत्री असावं, ब्रह्मनिष्ठ असावं आणि शिष्याच्या तळमळीनं शिकवणारा असावं. हं. तुमचा मुलगा मंत्री झाल्याच्या नंतर तुम्हाला इंजेक्शन देऊन वाचवावं लागते, इतका आनंद होते, म्हणजे त्या आनंदाच्या भरात मोडतो. हं, हं. तसं शिष्य विजयी झाला की गुरुला आनंद होतो ब्रह्मांड एवढा. हा 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 असा गुरु करावं, हा हा कसा श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि शिष्याच्या कळवळीचा हं, असा गुरु केल्याच्या नंतर तो गुरु दाविलिया वाटा हं, आणुनी विवेक तीर्थ तटा धुवून या मळकटा बुद्धीची या, हं. तुमचा अज्ञान दूर करतो आणि तुम्हाला तो श्रद्धा सर्व सर्व प्रश्नाची उत्तर तिथे मिळतात. नाही नाही, म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं, मग आई वडील आपले गुरु असं म्हणता येणार ना का आई वडील आपली 100% भावना असते? बाबा, आई वडील 100% भावना नाही. तुम्हाला कोण म्हणलं आई वडिलावर 100% भावना श्रद्धा ठेवू नका म्हणून? सर्व शास्त्राचं सिद्धांत येतो तिथं. हं, माऊली ज्ञानोबराय म्हणतात, गुरुजी तुम्हाला ऐकावत ना जरा बसा. तर कशी येतात? आई वडिलाच्या सेवेमुळं तीर्थाचं पुण्य मिळते. आई वडिलाच्या सेवेमुळं पंढरीचं ते वाई हे आपण पावलं चालवत का, हेही पुण्य तिथंच मिळतं. बरोबर. आणि आई वडिलाच्या सेवेमुळं तुम्ही आत्ताच मला गुह्य ज्ञान शास्त्राचं जे समजणार हे सुद्धा समजते. आई वडिलाच्या सेवेत काही मिळत नाही असं नाहीच, म्हणून आईच सर्व जगाची गुरु आहे. हं, जे कोणी तिच्या पोटी जन्म येते ते प्रथम माता गुरु असते. माता पिता गुरु देव आणि आई वडिलाच्या नसल्याच्या गेल्याच्या नंतर माता पिता देव गुरु सगळे सगळे नाते जुळते फक्त भगवंताला, संताला. त्याला नाही पुरावे आता सुद्धा. म्हणजे आई वडिलांवर जेवढी आपली भावना आहे किंवा आई वडिलांवर जेवढा आपला भाव आहे तेवढाच भाव ईश्वरावर ठेवायचा. म्हणजे आई वडिलांची सेवा केल्यामुळं ईश्वर भेटीला आला पुंडलिकाच्या. म्हणजे मग आई वडिलांची सेवा केल्यामुळं ईश्वर भेटतो. पण आता आपण पंढरपूरला चाललो ईश्वराच्या भेटीसाठी. मग त्या ईश्वराच्या प्रती सुद्धा आपण 100% आई वडिला इतका भाव ठेवायचा, तर त्या व्यक्तीला सुद्धा त्या व्यक्तीला ईश्वर भेटतो, म्हणजे त्याचा अनुभव येतो. अनुभव येऊ शकतो असं आपण म्हणायचं का? अनुभव येतो असं आपण 100% खात्रीने म्हणायचं? म्हणलंच पाहिजे. हा हा म्हणायचं नाही, म्हणलंच पाहिजे. हम्म, तरच ते भेटतो बी हम्म, आणि तरच तुमचं काम होते. तुम्हाला मोक्षाचा मार्ग मिळतो. हम्म, मार्ग मिळतो म्हणजे मोक्ष स्वरूपच आहोत. हम्म, हम्म, मिळवायचं आणि मिळायचं परमार्थात काहीच नाही. हम्म, देव तुम्हाला प्राप्तच आहे. हम्म, पण आपण जीव म्हणतो ना, हम्म, तर ते जीव दशा आलेलं अज्ञान तेवढं दूर होते. हम्म. आपण ईश्वर स्वरूपच आहोत. ईश्वर एक ना आपण एक अशी भिन्न नाही. आणि केव्हा कळते? अज्ञान दूर गेल्याशीच कळते. बरोबर. अज्ञान दूर जाण्यासाठी आई वडिलांची सेवा करा, ईश्वराची सेवा करा. शास्त्रात पण बाबा, सेवा करणं आहे, पण सेवा करताना रामकृष्ण हरी मंत्राचा जप करायला पाहिजे ना, का नको? नाही, नाही. रामकृष्ण हरीचा जप करणं हीच सेवा आहे. हीच आई वडिलाची सेवा आहे. रामकृष्ण जर जीवेवर नाही किंवा जप करत नाही हम्म. तर तुम्हाला आई वडिलाची सेवाही घडत नाही. जेणे हा जीव दिला. नाही नाही बाबा, एखाद्या व्यक्तीनं रामकृष्ण हरी मंत्राचा जप केला नाही आणि तो नुसते आई वडिलांची सेवा करतोय, मग त्याच्या बाबतीत? बाबा, मी एक तुम्हाला प्रश्न विचारतोय. तुमच्या खिशामध्ये डबीतला इस्तव नाही बरं का? तुमचा इस्तू ठेवला तर कपडा जाणार नाही का? हा हा. स्वभावच आहे का नाही? हम्म, किंवा काही काही गोष्टी अशा आहेत की ती स्वभावात असतातच. हम्म, आई वडिलाची जी सेवा करतो तो नामस्मरण घेतोच. तुम्ही न कळता गुळ तोंडात घातला तर गुढी देणार नाही का? हम्म, हम्म, तुम्हाला न कळता अग्नी चेपला तर पोळणार नाही का? हम्म. आई वडिलाची सेवा जो करतो त्याचं महागल अनंत जन्माचं पुण्य असतं. ते पुण्य
काय करते? धर्माची तू मूर्ती, धर्म आणि अधर्म ती शिकवते तुम्हाला. हं. आई वडिलाची सेवा जो करतो त्याला असं कर, नामस्मरण घे, पोथी वाच, पुराण वाच किंवा सत्य आचरण ठेव सांगणं लागत नाही. त्यानं पहिलं निष्काम कर्म केले, त्यानं साधू सेवा केली आहे म्हणून तो आई वडिलाच्या सेवेत रत झाला. जो रजगुणामध्ये आणि तमगुणामध्ये ज्याची वृत्ती सतत लीन होते तो व्यक्ती आई वडिलाच्या सेवेमध्ये समजून सांगितलं तरी प्रवृत्त. बाबा कसं आहे, आई वडिलांची सेवा सगळीच लोक करतात, म्हणजे थोडाफार आहे ना त्याच्यात फरक असू शकतो सेवा करताना. पण मग जी मुलं आई वडिलांची सेवा करतात मग त्यांना ईश्वराचा अनुभव येतो का? या लोकांची आई वडील वृद्धाश्रमात आहेत, त्यांचं काय? नाही, मला काय म्हणायचे, आई वडिलांची सेवा आपण सगळे करतो, पण सेवा करताना आपल्याला ईश्वराचा अनुभव यायला पाहिजे. हे म्हणजे आपण ह्या जन्मात आलो ना तर आपल्याला ईश्वराचा अनुभव यायला पाहिजे. समजा आई वडिलांची सेवा करा किंवा अन्य व्यक्तीची सेवा करा किंवा आपलं कर्म करा, पण त्याचा अनुभव यायला पाहिजे ना. आलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे डुसक्या. पण तुम्हाला वाईट वाटतंय काही लहान तुम्ही मोठा घास माझ्यासारख्याने घेऊ नाही म्हणून मी काही सांगू शकत नाही. पण दृष्टांत देतो पटते का बघा. एखादा कॉलेजचा मुलगा, त्याला लवकर परीक्षेला जायचं होतं, पण ते बाळ होतं ना ते म्हणायला लागलं मला दादाची फाउंटन दे, पेन दे, हट्ट धरून गडबडा लुळ लागली. तिनं टर ते चिपाड पहिलं होते बघा सोडली आणि त्याला शेंडा काढली. काय करते त्या फाउंटनला? माझ्या वाघाची फेंटन कशी चलती आई वर्णन करू लागली आणि ते मग बाळ खुश झालं आणि त्या दादाची पेन मागायची सोडून दिले. तसं तुमचे प्रश्न असे इतक्या दर्जाचे काहीतरी तुम्हाला सांगावं असं तुम्हाला तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे आणि तुम्ही वायलीकडे शोधावे. आई वडिलाची सेवा करत असताना ईश्वराचा अनुभव येतो का? ईश्वर स्वरूप तुम्ही आहो. नाही, ईश्वराचा अनुभव येणे आणि माणूस ईश्वर स्वरूप आहे हे सत्य आहे, पण ईश्वराचा अनुभव येणे ही वेगळी गोष्ट आहे. आई वडिलाची सेवा आहे ना, आई वडील एक आणि ईश्वर एक, दोन म्हणून सेवाच करणार त्यानं. नाही, पंढरीचा विठोबा आणि आई वडील ही दोन्ही जरी रूप एक असेल पण ईश्वराचा अनुभव हा हृदयात येतो असं संतांनी सांगितलेलं आहे. बाबा ते वरती ज्ञान असते का नाही ते खोटच असते. जे तुम्ही ज्ञान स्वरूप आहात, तुम्हाला जे काही मी बोलालो ज्ञान व्हायला का नाही ते सगळं खोटं आहे. तुमचा जे स्वस्वरूप आहे, तुमची जी ज्योत आहे ते स्वयंप्रकाश आहे. तुम्ही अमृत अनुभव चालला म्हणजे कळलं. पाण्याच्याच लाटा पाण्यावरच खेळतात, पण पाहणारे लोक वावा काय मोठी काय बारकी, अरे मोठी बारकी काय पाहायची. ईश्वरन मायबापन देवन भक्तन एकच आहे. देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू ऐसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. वेरूळच्या अजिंठ्या जाऊन बघितले असतात तुम्ही, मी काही पाहिलं ज्ञानेश्वर महाराज सांगले ना आमचा विश्वास की देव तेच, पायरी तेच. आणि तुकाराम महाराज म्हणले अहो आपल्या ज्यावेळेस ईश्वराचं तुम्हाला तुमच्या हृदयात प्रगट होतो ना त्यावेळेस तुमच्या समोर आहे ना अशा सुखाच्या राशी लोळून घेतात असं संतांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला अगोदरच पेन्शनचा दृष्टांत देतो. सुखाच्या राशी तुम्हीच स्वरूप आहे. राशी एकन लोळतापैकी भिन्न झाले, अभेद स्थिती झाल्यानंतर बोल बोले आ बोले जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजडले गा, वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर दारा. बोले नाही बाबा, आबोला धर. त्या परमात्म्याविषयी विश्वराविषयी तुम्ही काय म्हणला आता? सुखाच्या राशीच्या राशी. अरे सुखाच्या राशीच्या राशी तुझं स्वरूप आहे बाबा, तू वायलीकडे शोधू नको. नाही, सुखाच्या राशीच्या राशी तुमचा भावच मिळून जातो. फक्त तुम्ही बाहेर जागे आहात, आत निजलात म्हणून हे तुम्हाला भिन्न दिसाल. नाही, खरंय. पंचाविषयी तुम्ही तत्पर चतुर आहात, परमार्थाविषयी आपण निद्रित आहोत. म्हणून आपल्याला सुखाच्या राशीची अपेक्षा वाटायला. नाही, सुखाची रास नाहीच, आपल्या स्वरूप तुम्ही आहात. बरोबर आहे. आपण सुख स्वरूप आहेत
पण ते सुख स्वरूप आपल्याला असं दिसायला पाहिजे ना. मग ते ज्ञेय झालं असतं. ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञानची तर त्रिपुटी आली. अहो त्रिपुटी आल्याच्या नंतर तो वायात गेला की त्रिपुटी विवर्जित जे असते त्याचं नाव खरं सुख आहे. आपण म्हणतो सुख मानायचं असतं, त्याच्यामध्ये काय म्हणायचं तुम्हाला? सुख मानलं तर सुखी मानलं तर सुख. हा. हो दुःख नाहीच. नाही. संसार झालाच नाही याला काव्यत्वाद म्हणतात. पण आपण पुढे झाला नाही, मागं होणार नाही. वांजीची आले का कैशी जन्मपत्रिका निळी नवी भूमिका खे कल्पू ते ज्ञानेश्वर वय आहे. अजातवाद म्हणजे तुमचा जन्म झाला नाही, तुम्हाला देहाची उपाधी लागली. तुम्ही व्यापक स्वरूप 100 घट जरी आपण घट मांडले. आता इथं काय किंमत आकाश, तसं हृदय आकाश आहे. आकाशाचे 4 प्रकार केले. चैतन्याचे 4 प्रकार केले. प्रकार म्हणजे पद्धत. आणि का केले हे तुम्हाला आम्हाला पटवण्यासाठी केले शास्त्राने. बरं बाबा, मला काय म्हणायचे, भगवद्गीता ग्रंथ आहे, त्या ग्रंथाच्या पहिल्या म्हणजे त्या कव्हर पेजवर जो श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा फोटो दिलेला आहे आणि श्रीकृष्णाच्या साईडनी दोन्ही बाजूनी ते रूप दाखवलेले आहेत. ती रूप कुणाला दिसली? अर्जुनाला दिसली. ते कशी काय दिसली त्याच्याविषयी थोडी जरा सांगा आम्हाला. ही सुद्धा मिथ्या स्वरूप दाखवली देवा. मिथ्या स्वरूप दाखवले म्हणजे तुम्हाला आता पटणार नाही. तुम्ही स्वतः पाण्यात बुडावं लागतं तेव्हा ते ईश्वराने जे दाखवले ते अर्जुनाला का दाखवले? भ्रांती नष्ट करण्यासाठी. अर्जुन काय बरोबर झाला तुला करणार नाही. कुलक्षे कृतम दोष सर्व असा होईल तसा होईल. ते रोग जाण्यासाठी विश्वरूप दाखल. हे थांबा, अहो इथं फार महत्वाचा विषय चाललाय. नाही बाबा त्यांच्या दृष्टीने त्यासाठी महत्वाचं. मला काय म्हणायचे, अर्जुनाला ते ईश्वराचं रूप दिसलं त्याच्या म्हणजे त्याच्या असं डोळ्यांना म्हणजे अंतर मनाला, का अर्जुनच स्वतः विश्वामध्ये देवरूप झाला होता? अहो ते अर्जुन विश्वरूपामध्ये देव झाला असे वय आहेत बरं का. बाहेर भेऊ